हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ईशां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णेव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्। मी तरी कैसा मुखा प्रतिका भानु ऐसा कही नोहे कही ऐसा वाणीचा न। आपल्याला आपण कोण आहोत तर भगवान सांगायला लागले की तुम्ही कोण आहात तर मीच आहात। म्हणून तुम्ही जो देवाचा शोध घ्यायला लागले तर तो शोध घेत असताना तुम्ही स्वतःला जे काही समजायला लागले ते शोध घेण्याची इच्छा जी झाली तर ती भ्रमानच झालेली आहे। कारण काय तर आपण स्वतःला जे काही मानायला लागलो तर इंद्रियाद्वारे दिसणारा जो देह आहे तो देहच आपण मानायला लागलो। म्हणून भगवान सांगतात की पहिला महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर इतर वस्तूंना जसं आपण आपल्याहून भिन्न मानतो आणि त्या वस्तूचं जर शरीर झालेलं आहे तर आपण त्याला सुद्धा आपल्याहून भिन्नच मानायला पाहिजे। जसं आपण प्रकाशानं प्रकाशित असणाऱ्या वस्तू प्रकाश मानित नाही त्याचप्रमाणे प्रकाश प्रगट होण्याकरता जी प्रकाशहीन वस्तू लागल्या पंती लागली तेल लागली वात लागली त्याला आपण प्रकाश म्हणत नाही। प्रकाश प्रगट होण्याकरता पंती तेल वात लागली म्हणून पंती तेल वात म्हणजे प्रकाश नाही। मग घरातल्या इतर वस्तू प्रकाशित झाल्या त्या वस्तू प्रकाश नाही पण प्रकाश ज्या निमित्तानं प्रगट झाला म्हणजे पंती तेल वातीमुळं तर पंती तेल वात सुद्धा काय नाही प्रकाश नाही। तसं जाणणारा इतर वस्तूला वेगळ्या आहेत असं तो जाणतो। म्हणजे पृथ्वी वेगळी आहे पाणी वेगळं आहे अग्नी वेगळा आहे वारा वेगळा आहे आकाश वेगळं आहे असं तो जाणतो। कोणीही जाणतो। प्राणीसुद्धा पंचभूताला आपल्याहून वेगळंच आहेत असं ओळखतात। मग मनुष्य देहातला जीवसुद्धा इतर वस्तू वेगळ्या आहेत असं तो ओळखतो। आणि त्याच वस्तूपासून झालेलं जे शरीर आहे ज्या ठिकाणी चैतन्य प्रगट झालेलं आहे त्याला मी मानण्याची अविचारानं चूक करतो। की जसं आपण बल्बचा उजेड पडला म्हणतो
तर बल्बचा उजेड नाही येतो, त्या बल्बचा नाही किंवा आतल्या तारेचा सुद्धा नाही, कॉईलचा सुद्धा. तसं मग इतर वस्तू जशा न जाणणाऱ्या आहेत, तसं त्या न जाणणाऱ्याचं झालेलं हे शरीर न जाणणारच आहे. असं आपण हे अनुभवाला हे जाणणारं म्हणून वाटत असलं तरी परंतु विवेकानं न जाणणारं म्हणून ओळखायचं. इथं आपल्याला या ठिकाणी आपल्या बुद्धीचा उपयोग करायचा की अनुभवानं पाणी पोळत असताना जरी अनुभव आला तरी आपण लक्षात घ्यायचं की हे पाणी थंड आहे आणि याच्यातली उष्णता अग्नीची. मग पाण्यातली उष्णता डोळ्यानं न दिसून सुद्धा आपण पाणी थंड नेहमीच असतं स्वभावानं, परंतु त्याच्यात उष्णता जर आहे तर ती मग मात्र पाण्याची नाही, ती अग्नीची आहे आणि अग्नी वस्तू ही न दिसणारी आहे. असं आपण तिथं विवेकानं पाण्याचा थंडपणा निश्चित करतो. पाण्याचा थंडपणा निश्चित करतो. पाणी प्रत्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी गरम लागाय, परंतु आपण निश्चय करतो की पाणी थंड आहे. आणि उष्णता कोणाची आहे? अग्नीची. हा जसा विवेकानं आपण निश्चय केला तसंच आपण निश्चय करायचा की शरीर, श्वास, रक्त, उष्णता ही जी रचना आहे ही उघड भौतिक आहे की याच्यामध्ये घट्ट भाग आहे, पातळ भाग आहे, उष्णता आहे, वारा आहे, पोकळी आहे, झालं. मग एवढे पदार्थ म्हणजे काय? उघड ह्या जगाचेच हे भाग आहे. म्हणून हे सुद्धा काय आहे? हे सुद्धा जगासारखेच जड. आणि या ठिकाणी मी जो जाणणार आहे तर याच्याहून कसा आहे? मी वेगळा आहे असा बुद्धीनं निश्चय करायचा. बुद्धीनं शरीराला जाणणारा मी मानणं बरोबर नाही. अनुभवानं बरोबर आहे, पण हिशोबानं बरोबर. अनुभवानं शरीर जाणणार आहे असं वाटतंच, परंतु हिशोब केल्यावर की ह्या शरीराची रचना न जाणणाऱ्या पदार्थापासून झालेली आहे. म्हणून शरीर ही जाणणारी वाटत असलं तरी ते न जाणणारच आहे असं आपल्याला याचं न जाणणं इतर वस्तूसारखं लक्षात घ्यावं लागतं. आणि आपण जाणणारे आहोत हा तर आपल्याला अनुभव आहे. आपण जाणतो हा अनुभव नाही का? आपल्याला जाणतो. म्हणजेच आपण जसं पोळतो म्हणून अग्नी, तो दिसला का? नाही. तरी परंतु आपल्याला ज्या अर्थी पोळायला लागला त्या अर्थी इथं अग्नी आहे. तसंच हलवितो म्हणून वारा, मग तो आपल्याला दिसतो का? नाही. तरी आपण लक्षणावरून ओळखतो ज्या अर्थी गती आहे त्या अर्थी वृक्षाची नाही, धुळीची नाही. पाण्यात जी काही तरंग निर्माण होतात ते वाऱ्याच्या आघातानंच होतात. म्हणजे सगळी गती कशाची आहे? वाऱ्याची. आणि सगळं बोलणं कोणाचं आहे? अग्नीचं. आणि सगळं ऐकू येणं कोणाचं आहे? शब्दाचं. काय ऐकू येतं? तर शब्दच ऐकू येतात. रूप ऐकू येतं का? स्पर्श ऐकू येतो का? मग जे ऐकू येतो त्याला शब्द म्हणायचं, आणि जे पोळतं त्याला अग्नी म्हणायचं. मग ऐकू येतं ते दिसतं का? पोळतं ते दिसतं का? हलतं ते दिसतं? ऐकू येतं ते बी दिसत नाही, पोळतं ते बी दिसत नाही, आणि जे हलतं ते बी दिसत नाही. तरी आपण ते न दिसणारे पदार्थ ओळखतो का? शरीरालाच आपण उष्ण मानतो?
का याच्यातल्या उष्णतेमुळं ते उष्ण आहे? मग शरीरातली गरमी अग्नीची, शरीरातली हालचाल श्वासाची, आणि शरीराचा जो विचार आहे तो मनाचा आहे. शरीराचा जो विचार आहे तो कोणाचा आहे? मनाचा आहे. सगळा विचार कोणाचा आहे? मनाचा. मग कपड्याचा विचार तरी कपड्याचा आहे, शरीराचा विचार तरी शरीराचा, श्वासाचा विचार तरी श्वासाचा नाही. सगळे विचार ही कोणाची आहे? मनाची. आणि सगळं बोलणं कोणाचं आहे? अग्नीचं. आणि सगळं हलणं कोणाचं आहे? वाऱ्याचं. आणि सगळं ऐकू येणं कोणाचं आहे? शब्दाचं. मग हे पदार्थ आपण पाहून निश्चित केले का ओळखून? ओळखून. कारण प्रत्येकाचं लक्षण कसं आहे? वेगळं आहे. बोलणं हे कोणाचं लक्षण आहे? हां. मग बोलणं अग्नीचं आहे. आणि मग कळणं तर आपलंच आहे ना. मग कळणारा पदार्थ हे कोणी आहेत का? हे सगळे पदार्थ कोणी बोलणार आहे, कोणी ऐकू येणार आहे, कोणी हलणार आहे, कोणी वाहणार आहे, कोणी दिसणार आहे. मग घट्ट भाग दिसणार आहे, त्याच्यानंतर पाणी वाहणार आहे दिसणार असलं तरी. आणि अग्नी न दिसून बोलणार आहे, वारा न दिसून हलणार आहे, शब्द न दिसून ऐकू येणार आहे, मन कोणत्याच इंद्रियांनी न कळून आपल्याला आठवणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रकाराला आपण जात. प्रत्येकाचं लक्षण कसं आहे? वेगळं वेगळं. आणि याचं लक्षण त्याच्यात नाही, म्हणून आपल्याला ओळखता येतं. जसं पंचामृतामध्ये गोडी कोणाची आहे? आंबटपणा कोणाचा आहे? त्याच्यानंतर तिखटपणा, खरडपणा. आपण एकत्र आले तरी त्यांना जसं ओळखतो तसंच इथं एकत्र अनुभव आहे. आणि तिकडचा एकत्र असणाऱ्या पदार्थाचा आपण वेगळं वेगळं त्याचं लक्षण केलं. असा आत्म्याचा एकट्याचा अनुभव कधीच येत नाही. सगळ्या सहित अनुभव. आता आपल्या कानाद्वारे अनेक प्रकारचे आवाज ऐकूया. हा, कानाद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे आवाज ऐकूया. मग आपण ओळखायला की हा भांड्याचा आवाज आहे, हा कावळ्याचा आहे, हा चिमणीचा आहे. असं आपण एका कानाद्वारे अनेक आवाज ऐकू आले तर आपण त्या अनेक आवाजाचे अनेक कारण लक्षात घेतले का नाही? तसं आपल्या अंतःकरणामध्ये रूपाचा अनुभव आला. आपण लक्षात घेतलं की रूप अग्नीचं आहे. आपण उष्णता अनुभवाला आली, आपण लक्षात घेतलं की अग्नीचीच उष्णता आहे. आपण लक्षात घेतलं की शीतलता पाण्याची. आणि आपण लक्षात घेतलं की गती वाऱ्याची. आणि आपण लक्षात घेतलं की माहिती मनाची. मग इतक्या सगळ्या पदार्थाचे आपण लक्षणासहित त्यांना एकत्र आले तरी ओळखलं. एकत्र असताना नाही ओळखलं का? का आपल्याला वेगळं वेगळंच करावं लागलं? तसं आपण इथं सुद्धा ओळखू शकतो की इतर जे पदार्थ एकत्र आलेले आहेत ते वेगळे वेगळे. मग चहामध्ये जी गोडी आहे ती साखरेची. दिसली का साखर? मग ओळखली नाही का? मग दिसायलाच पाहिजे का? ओळखून नाही जमत का? जप. ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याची घरी सिद्धी. आपण कपडे सोडून माणूस कधीतरी व्यवहारात वागतो का? प्रेताला सुद्धा कपडे घालूनच जाळतात ना. एकच गोष्ट आहे की फक्त आईच्या उदरातून कपड्यासहित येत नाही.
हा, इतरांचं कसं असतं, कपड्या वाचून येतात, कपड्या वाचून राहतात आणि कपड्या वाचून मरतात. परंतु मनुष्य योनीतल्या आपण काय केलं, कपड्या वाचून आलं आणि कपडे घातले, कपडे घालून राहिलं आणि कपडे घालूनच मसनात घातले. तरी आपण कपडे नाहीत हे लक्षात घेतलं का नाही? का कपडे काढूनच आपल्याला सांगावं लागेल की शरीरान वेगळं आहे? काय गरज नाही. तसं आपण लक्षात घेऊ शकतो की शरीरासहित असताना मी शरीराहून वेगळा आहे, श्वासासहित असताना मी श्वासाहून वेगळा आहे, मनासहित असताना मी मनाहून वेगळा आहे. असं इतर देहातल्या जीवाला ओळखण्याची तिसरा डोळा बुद्धी नाही. आणि आपल्याला प्रत्येकाला ही बुद्धी आहे की कोणाचं लक्षण काय आहे. म्हणून पंचामृताचं आपण उदाहरण घेतलं तर त्याच्यातले 5 चवीचे पदार्थ 5 आहेत, किंवा चहातलं आपलं जनरल पंचामृत कुठं नेहमी खायला. तर आपण लक्षात घेतलं की प्रत्येक पदार्थ हे लक्षणानं लक्षात घ्यायचे. कशानं? आणि आपण घेतो. मग साधू संत काय म्हणतात, तुम्ही जर लक्षणानं पदार्थ लक्षात घेण्या इतकी तुमच्याजवळ अक्कल आहे तर तुम्ही तुमच्या लक्षणानं तुम्हाला लक्षात घ्या. दुसऱ्याला कशाला विचारता? लक्षात आलं. रूप कोणाला कळालं? तुम्हाला. आणि शब्द कोणाला कळाला? तुम्हाला. बरोबर. रूप कोणाला कळालं? तुम्हाला. आणि शब्द तुम्हाला. रूप कशानं कळालं? डोळ्यानं. म्हणजे डोळा कळाला का नाही तुम्हाला? की रूप डोळा नाही, शब्द कान नाही. रूप डोळा नाही आणि शब्द कान नाही. ह्या 4 वस्तू तुम्हाला कळाल्या. त्याला त्या कळाल्या का? आणि तुम्हाला नाही कळाल्या का? तुम्हाला कळत हे तुम्हाला कळत ना, आणि त्याला कळत नाही हे तुम्हाला कळत. लागले बोंगाड्यासारखं पाहायला इकडे तिकडे. उघड आहे. तुका करी जागा नको चाचपू वाहू का. मेल्यासारखं तोंड करून तू ऐकू नको. अगदी तुझाच विषय तुझ्या समोर स्पष्ट आहे. हा, तू दिल खोल के ख्याल मिले. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले. आपलं हृदय पूर्ण मोकळं करा आणि जसं आहे तसं लक्षामध्ये घ्या की सगळे पदार्थ 5 विषय 5 इंद्रियांनी आपण जाणतो, नाही का? मग 5 विषय वेगळे वेगळे आणि 5 विषयांना जाणण्याचे साधन. मग विषय इंद्रिय आहेत का? आणि इंद्रिय विषय आहेत का? मग तुम्ही इंद्रियाद्वारे विषयाला जाणता की नाही? मग इंद्रिय विषयाला जाणतात का विषय इंद्रियाला जाणतात? तुम्ही इंद्रियाद्वारे विषय जाणता, इंद्रिय विषयाला जाणत नाही. खिडकी बाहेरचं वृक्ष पाहते का भिंत पाहते? आपण घरात बसलो, मग भिंत झाडाला बाहेरच्या वस्तू रस्त्याच्या वस्तू भिंत पाहते का खिडकी? खिडकी पाहत नाही, भिंत पाहत. तसं शरीरही जाणत नाही आणि इंद्रिय सुद्धा जाणत नाही. इंद्रियाद्वारे शरीरात फिट केलेल्या का शरीरात फिट केलेत इंद्रिय, हा, त्याच्यातून आपण जाणतो. इंद्रिय म्हणजे मशीन आहे आणि शरीर म्हणजे बॉडी कॅबिनेट. आणि आपण त्या मशीन द्वारे ती बॉडी वापरतो. मग आपण शरीराला मन इंद्रिय प्राण अंतकरणाद्वारे वापरणारे आहोत का? आपण यंत्र आहोत?
तसं आपण जसं इतर बाबतीत लक्षात घेतलेलं आहे तसंच इथं लक्षात घ्यायचंय. आणि लक्षात घेण्याकरता आपल्याला अधिकार आहे जो जनावराला अधिकार नाही. हे जे वैशिष्ट्य आहे आपलं हे अगोदर लक्षात घेतलं पाहिजे की मनुष्य देही चेनी ज्ञानी. मग मनुष्य देहातलं कोणतं ज्ञान आहे? जनावराला सुद्धा पंचज्ञान इंद्रियानं 5 विषय. त्यांची शरीर आपल्यापेक्षा स्वस्थ आहेत, सुदृढ आहेत, सुंदर आहेत. मग ते जनावर का आहेत? एकच कारण आहे की त्यांच्यामध्ये विवेक, त्यांच्यामध्ये विवेक नाही. जेवढा पाहिजे तेवढा व्यवहारापुरता भरपूर आहे, परंतु अधिक जो विवेक लागतो तो त्यांच्यामध्ये नाही. म्हणून शरीराचे आकार जरी कसेही असले तर आपण आपल्याला आपलं विशेष पण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याजवळ बुद्धी आहे आणि इतराजवळ बुद्धी नाही. म्हणून बुद्धी असल्यामुळं आपण आपल्याला ही मिळालेली जन्मसिद्धी आहे. जसं पक्ष्यांना जन्मसिद्धी पंखाची आहे आणि आपल्याला जन्मसिद्धी बुद्धीची आहे. आणि त्या बुद्धीचं खूप मोठं सामर्थ्य आहे की त्या ठिकाणी बुद्धीनं काय होतं लक्षात येतं. करिता दधी कडसनी नवनीत निर्वाणी दिसे जैसे. आपण लक्षात घेतलं की म्हशीच्या दूध म्हशीचं आहे आणि त्या म्हशीच्या दुधात तूप आहे. परंतु म्हशीचं दूध असलं तरी म्हशीच्या दुधातलं तूप ओळखू येतं का तिला काढता येतं? आणि आपल्याला ओळखता येतं आणि काढता येतं. कशामुळं? वास्तविक दूध कोणाचं आहे आणि त्याच्यातलं सार कोणाला कळायलं? आपल्याला. तसं आपण आपल्याला महत्व कशामुळे आहे? मग बुद्धीमुळे. मग बुद्धीनं काय उपयोग होतो की शरीर न जाणणाऱ्याचं न जाणणार आहे जाणणार वाटत असलं तरी अनुभव काय वाटतो? शरीर जाणणार आहे, हे माणसं जाणणार आहेत वाटतं. परंतु बुद्धीने ठरवायचं की माणसाची आकृत्या ज्या आहेत तर त्या 5 न जाणणाऱ्या पंचभूताच्या आहेत. 184 शरीर न जाणणाऱ्या पंचभूताचे झालेले आहेत. ब्रह्मदेवाचं सुद्धा. कोणाचं? हा ना, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आदि ब्रह्मा अंती मशक म्हणजे ब्रह्मदेवापासून चिलटापर्यंतचे महान आणि क्षुद्र. महान शरीर कोणाचं आहे? हा. आणि क्षुद्र कोणाचं आहे? तृणांतापर्यंत, गवतापर्यंत सगळे शरीर कशाचे? पंचभूताचे. हे जर आपण गाईला म्हशीला सांगितलं तर त्यांना ऐकू येईन का ओळखू येईल? आणि आपल्याला ऐकू येऊन ओळखू येईल की खरंच ब्रह्मदेवाचं शरीर कशाचं आहे आणि कुणाचंही शरीर कशाचं आहे? पंचभूताचं आहे. आणि पंचभूत जर जड आहेत तर त्याच्यापासून झालेलं शरीर जड आहे. मग काय काय जड आहे? सगळे घर जड आहेत, सेलू जड आहे, महाराष्ट्र जड आहे, भारत जड आहे, अमेरिका जड आहे, स्वर्ग वैकुंठ जड. असा या बुद्धीनं आपल्याला काय करता येतो? सगळ्या प्रपंचाचा हिशोब करता. आणि हे सगळे पदार्थ कसे आहेत? जड आहे. असं काय करता येतो? निश्चय. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच. पुन्हा काही करावं लागतं का? की इतर वस्तू जशा पंचभूताच्या असल्यामुळे जड असल्यामुळे आपण नाही. आणि तसंच हे मड पंचभूताचं झालेलं आहे.
हे शरीर काय आहे? प्रेत आहे. आता हे मरणारे का मरायला लागलं का मेलेलं आहे? इतका निश्चय कर. मरायला लागलं का? मरण का मेलेलंच? काय ताकद आहे आपल्या बुद्धीमध्ये. आणि मग हे जर मेलेलंच आहे तर हे जिवंत का वाटायलं? आपल्यामुळं. मग हे इतकं मरणार असताना न मरणार कोणामुळं वाटायला लागलं? म्हणजे ह्या मरणाऱ्याच्या संगतीत आपल्याशी संगती आहे म्हणून हे मरणार जर पूर्ण जिवंत वाटायलं तर आपण किती न मारणार. आता पाण्यामध्ये हात घातला तर थंड लागत, परंतु त्या पाण्यात जर बोट घातल्यावर जर फोड आला तर मग अग्नी किती उष्ण आहे. तसं ह्या मुर्द्यामध्ये आपण असल्यामुळं हे कधीच मुर्दा वाटत नाही. मग आपण किती जिवंत आहोत नाही? नाही लावत किती जिवंत. अरे मुर्दा आपल्यामुळं जिवंत वाटायला लागला. बरं हे किती अमंगल आहे खरं सांगा. याच्या इतका अमंगल तुम्ही कधी पाहिलं? कोणतीच वस्तू नाही. पेळा रात्री ठाकला की सकाळी लेंड पडत. इतका अमंगल आहे. तसं काही खेळच करायसारखं नाही. हे बोलणं किळसवान आहे का वस्तुस्थिती? पण असं बोलणं सुद्धा आपल्याला नको वाटतं ऐकायला. असे आपण नाजूक मनाचे झालेलो. खोट साधू संत सरळ सांगायले, पण हे विटाळाचं काय नाव घेतलं? शरीर विटाळाचे. भगवान पतंजली काय सांगतात? अनित्य, अशुद्ध, दुःखरूप आणि अनात्मा. शरीराला ओळखणं यालाच म्हणते विवेक. आणि याला नित्य मानणं, शुद्ध मानणं, मी मानणं हेच क्लेश आहे. पंचक्लेश. पंचक्लेश काय आहे? अनित्याला नित्य मान, अशुद्धाला शुद्ध मान. नाही का? फोटो काढीत बसतो. हे काय? काढणं वेगळं, पण त्याच्यात भूषण मान. माझी पर्सनॅलिटी काय? पहा आपण किती बुद्धी अडकली. पतंजली भगवान सांगतात की ही बुद्धीमुळे तुम्हाला दुःख व्हायलंय. नाहीतर आगल्या गोळासारखं त्याचा बाप समजून तुम्ही मस्त राहिले असते. तुम्हाला आनंद न व्हायला झालं काय? म्हणजे घाण दिसायला. अरे ते घाण दिसायला तर तू जातून त्याच्या वाचून आणि त्याचा बाप हे नाही. देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा काळ सारा चिंतन. चिंतन का करा? आता तुम्हाला सुख पाहिजे तर हे चिंतन करा. का याला तुम्ही चांगलं करायच्या मागे लागले गोहाला? हे कधी चांगलं होईल? हा? ब्युटी पार्लर मध्ये होईल का गन लावून होईल? दोघही मूर्ख आहे. गंधावाला बी मूर्ख आहे, ब्युटी पार्लर मध्ये जाणार तर बिचारत मूर्ख म्हणून बदनामी. पण गंधावाला बदनाम नाही, पूज्य, पण मूर्ख आहे. हा मूर्खपणा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून हा देह नाशवंत मळमूत्राचा बांधा वरी पॅकिंग घातली रे क्रमी कीटकाचा सांधा. हे सूत्र भगवान पतंजलीनं सांगितलं आणि ज्ञानवरायानं मदालसेच्या निमित्तानं आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु आपण होश येईल तर ना. आपली बुद्धी कोटगी झालेली. काय झालेली? दिवस उगवला ना आपण जर म्हणलो नाही उगवला,
बरोबर मी म्हणू शकतो नाही उगा लावतो. कस का डोळे लावल्यावर रात्र करावं लागते का? दिवसभर राहिला तरी मी असं म्हणलं नाहीच उगाला दिवस. तसं आपण बुद्धी नाहीच उघडली तर म्हणले परमात्मा नाहीच. कुठे आहे परमात्मा? असं बुद्धीच नाही उघडल्यावर कसं काय वाटेल? आणि बुद्धी उघडल्यावर परमात्मा दाखवावं लागेल का? काही गरज नाही. काही गरज नाही ना. शरीर अमंगल आहे हे बुद्धीनं ठरतं. गध्याला कळन का त्याचं शरीर हाडामासाचं आहे म्हणून, अनित्य आहे म्हणून, दुःख रूप आहे म्हणून, मी नाही म्हणून. आणि आपल्याला नाही कळत का? सहज. आणि मग डोळा काऊन झाकला? आणि कशा करता झाकला डोळा? आणि इकडं कसा उघडला? आता उघडी. आता म्हणजे मनुष्य देह तुला मिळाल्यावर जरी तुझा अद्यापी ना कळे तरी मातेची आखोळे दगडाला पोटाशी तू कशाला जन्मला? आगायशी अज्ञानाच्या ठाई जयाच्या चित्ता चाड नाही तयाची झियाले काही वरी मरणच मिलेले बरे. ज्ञानेश्वर महाराज म्हणते तुम्हाला. अरे तुम्ही परमात्मा असताना ते ओळखण्याकरता बुद्धी असताना तुम्ही जर ओळखण्याची जर थोडाही प्रयत्न करत नाही तर तुम्ही इथं आलेच कशाला? तिकडं जा ना. लेकरं बाळ सगळं तिकडं आहे. मनुष्य देह फक्त पावनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो दाढीचा लांडा गद्दा जाना पुच्छे विना दुपाय. ते गधे बगर दाढीचे आहेत आणि दाढीवाले गधे. आणि ते शेपटी हे लांडे गधे. हे लांडे 2 पायाचे दाढीवाले गधे. आणि ते शेपटीवाले 4 पायाचे बगर जाळीचे. हे साधू संत जे आपल्याला एवढं आक्रमक बोलतात त्याचं कारण काय? तुम्ही अमृत स्वरूप आहात. या आनंदापासून असताना सुद्धा लक्षात घेत नाहीत. तुम्ही हलकट आहेत, कंजूस आहेत, कृपण आहेत. तुम्ही कृपण. मी तर खूप दान करायलो, सगळ्या माणसाला जीव घालायलो. तू परमात्मा आहे ओळखायला का? आणि मग काय तू मोठा उदार आहे सगळं. मग काय लुटून दिलं सगळं, संन्यास घेतला. आणि काय घेतला? काय कोणाचं होतं ते? आणि तू कोणाचं न दुसऱ्याचेच वस्तू दुसऱ्याला दिलं आणि तूच फुगला. उदार आहे का तू? का मूर्ख आहे रे? उदार कोण आहे? ज्यानं आपल्या अंतकरणामध्ये मी परमात्मा आहे ओळखलं त्याला म्हणा उदार. संत कसे आहेत? उदार. का? त्याने आपण परमात्मा आहे ओळखलं आणि तुम्हाला ओळखण्याकरता भांडायला लागले, तुम्हाला आक्रमण करायला, तुमच्याशी झगडा करायला, तुमच्याशी युद्ध करायला. कारण तुम्ही दुःखी आहात, आपण दुःखी आहोत. तर त्याचं कारण आहे आपण विवेक वापरीना. म्हणून साधुसंत असं आपल्याला आक्रमक निषेधपूर्वक बोलतात. त्याच्या मागे त्यांची काय आहे? आपला अपमान करण्याचा हेतू आहे का? का आपल्याबद्दल करुणा आहे? आपण एकमेकाला आहे का अशी शुद्ध करुणा? का उगत जिथल्या तिथं त्याला घोळू घोळू मारायची करुणा आहे? आपल्याला प्रेम आहे पण आंधळ. आणि भोले साजन शत्रू समान. भोले साजन. आपली बायको भोळी प्रेम करते की पण तुला देहच मानायला होती ती. आणि तू तिला दोघं एकमेकाला घोटाळायला लागले प्रेम करायला. अरे काय प्रेम करायले दारुड्या हो. दारुडे एकमेकावर प्रेम करतात की नाही? करतात ना. घ्या एकमेकाला पाजित राहते. एकमेकाला ते याला पाजतो. काय म्हणते ते? तसे आपण काय करायला? हेच करायला. हे जे आपण चाललेलं आहे. नवरा म्हणाला तू बायको आहे, बायको म्हणाली तू माझे प्राणपती आहे. तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा,
तुम्ही देवता, असं ती म्हण. तुम्ही प्राण मेरे, तुम्ही आत्मा. ती कोण म्हणायली? ती चिपडी. आणि ह्यो काय म्हणायला? क्या खूप दिखती हो, बड़ी सुंदर लगती हो. ती म्हणती फिर से कहो, कहते रहो, अच्छा लगता. आणि अशी गचा महामूर्ख प्रेम करणारे गदळ गांडे मूर्ख. तुका म्हणे मूर्ख, हरिविने जन्म नरक छिपायचा. काय नरक नाही? अरे काय निघत रोज, लक्षात घ्यायचंय. आणि खोट्यानं अमंगलानं प्रसन्न राहायचं नाही. अमंगलात आपण मंगल आहोत असं आपण स्वतःच सुखी आहोत, आत्मतृप्त. कशात? आत्म्यात. तृप्तीसारखी वस्तू नाही का? हे इतकं अमंगल जर आपल्यामुळं मंगल वाटायला, तर आपण मंगल आहोत का अमंगल आहोत कोणाला विचारायला जावं? महाराजाला विचारावं की नाही आपण चांगले आहेत का वाईट? काय गरज आहे? अरे आपल्यामुळं जर हे अमंगल मंगल वाटायला लागलं तर आपण मंगल आहोतच की. हे सगळं खोटं आपल्यामुळं खरं वाटायचं. मग हे मोठं का ह्या खोट्याला आपण खरं म्हणायलो ते मोठे? कोण मोठे? आपण मोठे. शरीर खरं कोणी मानलं आहे का खरं? मग त्याच्यात खरेपणा कोणी घातला? आणि ह्या सूर्यात खरेपणा कोणी घातला? मग आपण मोठे आहेत का सूर्य? आणि कवा ध्यानात घ्यायचं? गध झाल्यावर का? कोणाकून ध्यानात घ्यायचं? गुरु करायचा का? ध्यान करीत बरायचं बसायचं का मूर्ख होत बसायचं? हा, इंद्रिया तेन दंडिता, मनाचा कोंड मारा येथे मोक्ष असे आहे. आपण बुद्धी असताना विनाकारण दुसऱ्या साधनावर जर आपण निष्ठा ठेवायला लागलो तर आपण डोळे झाकून रात्र करायची. कवा तुम्हाला डोळे उघडायचे? दिवस तर आहे, म्हणून दिवस डोळे उघडल्यावर आहे. म्हणून सूर्य असला तर सूर्याचं डोळे उघडल्यावर आपल्याला प्रत्यक्ष आहे, त्याच्यात आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका नाही. म्हणून दिवस कधी आहे? डोळे उघडे असतात. मग डोळ्याद्वारे पाहणारे आपण आहोत म्हणून आपल्याला डोळ्यामुळं दिवस आहे. कशामुळं? आणि सूर्य मावळल्यावर आपण जागे नाहीत. सूर्य मावळल्यावर दिवस नाही का आपण जागे नाही? सूर्य मावळल्यावर हा दिवस नाही का आपण जागे नाही? आणि सूर्य दिवस कधी आहे? आपण जागे असल्यावर. आपण जागे असावे आणि सूर्य असावा तेव्हा दिवस आहे. मग दिवस जास्त उघडे का आपण जागा असल्यामुळं उघडे? लक्षात येतं का? तुमचंच वर्णन नाही, तुमची महिमा आहे. ती का आपण एकमेकाला सांगतही नाही तर लक्षातही घेत नाही. लक्षातच नाही ते काय? आपण भोले साजे नाही ना. आणि शत्रुत्व आहे आपलं. सगळेजण एकमेकाशी शत्रुत्व करायले. जर आपण एकमेकाला परमात्मा असताना एकमेकाला सांगत नाहीत तर आपण एकमेकाचे कोण आहोत? शत्रू. आपण तर आपले शत्रू आहोतच, पण परत आपले मित्र सुद्धा आपले शत्रू आहेत. म्हणून उपनिषद ऋषीमुनी सांगतात की ती आई आई नाही, तो मुलगा मुलगा नाही, तो गुरु गुरु नाही, तो देव देव नाही, ती शास्त्र शास्त्र नाही.
जे आपल्याला मी परमात्मा सांगत नाही, जे आपल्याला मी परमात्मा सांगतो. हा ते काय नाही, काहीच नाही. बैसता संताची संगती, कळो आले कमळापती, आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती. असा निश्चय झाल्यावरच आपण जरा काय हो, दिशा बदलू आपल्या विवेकाची. दादाच्या आश्रमामध्ये विनायक महाराज साखरे आपल्या रंगनाथ महाराजांची परमगुरु, त्यांच्या आश्रमात कोणी विद्यार्थी आला, त्याला विचारायची, तुझ्या मायबापाला तू मूर्ख ठरून आलास तर आती, आणि तुझ्या मायबापाला तू जर शहाणा समजता असेल तर येऊच नको आत. तुझे मायबाप मूर्ख आहेत असं ठरवलं का तो? ठरवावंच लागेल, कारण त्यांनी आपल्याला मरणाच्या पलीकडं काय दाखवलं नाही, जन्माच्या अगोदर काय हे, आणि जन्मल्यापासून मरणापर्यंत जे दुःख आहे ते दुःख निवृत्ती करण्याचा उपाय त्यांनाही नाही. रोग, वार्धक्य, मृत्यू याच्यातून दूर करण्याचा उपाय त्यांनी दाखवला का? म्हणून ते आपले नाही, आणि ते त्याचेच नाहीत तर आपले कसे असणार? त्यांचा दोष आहे का? परंतु त्यांच्यामुळं आपल्याला सुख होत नाही असं समजणं चूक आहे. त्यांचा दोष आहे का? नाही. परंतु त्यांच्यामुळे आपल्याला सुख होत नाही हे खोट आहे का? खरंच आहे. मग आता खऱ्यावर यावं की खरंच आहे, आपले कोणीच नव्हती का आपले दुःख निवृत्त न करीती. ज्या अर्थी आपण व्यवहारातही पाहतो की एखाद्या माणसाला रोग झाला तर तो मग घरच्या मंडळीला प्रमाण मानून आहार विहार करतो का? कोणाला प्रमाण मानतो? डॉक्टरला प्रमाण. बापाला बाप मानतो का त्यावर? आईला, बायकोला का? तो म्हणतो की माझा रोग दूर करण्याच्या हे काहीही उपयोगाचे नाहीत, उलट याच्या संगतीने मी गाढवासारखा निरोगी राहिलो नाही. गाढवा संग राहून निरोगी राहिलो आणि मी यांच्या संगतीनं रोगी झालो, अशी ही आमची मंडळी आहे. खाणं लाडू घ्या, होऊ द्या मधुमेह, परंतु माझं काय करा? काय म्हणते त्याला? मधु मधुच काय असतं ते पहिलं लग्न झाल्यावर? मधुचंद्र. मधुमेह मधुचंद्र का बिंद्रे भिलिंद्र. कशी मजा आहे आपल्या, आपला कारभार किती हास्यास्पद आहे, किती विडंबन करण्यासारखा आहे, किती नालायक, किती मूर्ख, किती आपण विकृत म्हणू वृत्तीचे लोक. तरी परंतु आपल्याला विवेक येऊ शकतो हे बरं आहे. म्हणून ध्यानात घ्या, आपलं कोणीच नाही का? आपण आपल्याला न मरणं किती आवडतं, आणि पण सांगत अरे हे सांगतेत का? संत सांगतेत. याच्यामध्ये एकदम संताकर उड्या मारा. न मरणं किती आवडतं, खूप. आणि डोळा नसला तरी आपल्याला आवडतं, पैसे नसले तरी आवडतं, बायको नसली तरी आवडतं, तरी न मरणं. देव आवडतो का न मरणं? आपण उदाहरण घेत असतो की स्वप्नात देव आला, तो म्हणला तू मरतो का मी मरतो? नाही म्हणणार नाही. कोण कोण भक्त आहेत असे की जे म्हणतात नाही नाही देवा तुम्ही राहा, मी मरतो. ते म्हणले मग माझ्याकडं तिकडच मरणार. तेव्हा वगैरे जायचं काय काम?
अरे आपल्याला वाटतं आपल्याला मरण आहे, देवाला मरण नाही. मग देवाकडे गेल्यावर आपलं मरण चुकवायचा काहीतरी उपाय करेन म्हणून बोंबलत गेला. कशाला गेला पंढरपूरला? महाराज सांगतात कशाकरता गेला. किती वेळा जन्मा यावे किती भावे फुजित, म्हणून जीव भ्याला शेरन गेला विठोशी. कमून गेला रे पंढरीला. जन्म मरण दुसरा कोणी दूर करत नाही, न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवा. पांगुळा पाय देतो नांदे पंढरपूरला का गेला? म्हणले सगळे म्हणले चला म्हणून गेलो. मूर्ख दवाखान्यात कम गेला म्हणले सगळ्या बरोबर गेला. नाही सगळे जाती प्रतिष्ठित माणसं म्हणून मी गेलो. गड्या परमार्थ कशाला करायला? नाही म्हणले सगळे गेल्यावर चांगलं म्हणते म्हणून गेलो. साबऱ्या तू कशाला आला रे इथं? दवाखान्यात उगत जात असत का? हा तू खाल्यावर परमार्थ कशाला करते? जन्म मरणातून पार पडण्यासाठी. ही जर परमार्थाचा हेतू असेल तर त्याला ब्रह्मज्ञान होईल, आणि हा हेतू नसेल तर तो चावट. एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा, ऐशिया प्रयत्ना ते आस्था विये जयाची. ज्याला वाटतं माझं कुत्र्याचा डुकराचा जन्म चुका, तो जर परमार्थाकडे गेला आणि त्याला न कळालं तर इतक्या एकाग्र होऊन गेला त्याला कळणार नाही. एका ठिकाणी अष्टावक्र असं म्हणतात, समासक्तम यथा चित्तम जनतेर विषय गोचरे. जितकं आपलं विषयामध्ये मन ओढतय, ओढ घेतय, तितकं जर चित्त चिंतनात असेल तर कोण मुक्त होणार नाही? मुक्तच आहे ना. हे जग सगळं जग कसं आहे? खोटं आहे. कोणी खरं मानलं? जगानं. आता हे सगळे मुर्दे आहेत तर मुर्द्याला माहिती आहे का? माहिती आहे? ह्या मुर्द्याला हा मुर्दा माहिती आहे का? ह्या मुर्द्याला हे मुर्दे माहिती आहे का? ब्रह्मांडाला हे मुर्दे माहिती का? ह्या मुर्द्याला जग माहिती? आणि हे सगळं कोणाला माहिती? तुम्हाला माहिती नाही. अरे बाबा हे जग जगाला माहितीये का तुला? मला कसं आहे? तुमच्याकडं तुमच्या राहाळाला कसं आहे? थंडी वाढली ना, हे बरोबर आहे. ह्या जगाला कळत नाही हे तुम्हाला कळत, आणि ते तुम्हाला कळतं की त्याला कळत नाही, तुम्हाला कळतं की तुम्हाला कळतं. बरोबर आहे का चुकायला? बरोबर. काय तुम्हाला कळत की त्याला कळत नाही, आणि तुम्हाला कळतं की तुम्हाला कळतं. आता अजून काय कळायचं राहिलं? आणि ह्या सगळ्याला नुसते कळत नाहीत तुम्हाला, ते त्याला कळत नाहीत आणि ते खोटे आहेत हे बी तुम्हाला कळत. नुसतंच कळतं का गध्यावानी? तुम्हाला हे कळतं आणि हे खोटे सुद्धा कळतं. नाही कळत? हे पिंडही खोट आहे, ब्रह्मांड. ब्रह्मदेवाचं शरीर पंचभूताचं आहे आणि ते न जाणणार आहे, आणि तुम्ही जाणणार आहे. ब्रह्मदेवा शरीर चांगलं का तुम्ही? खरं सांग, ब्रह्मदेवाचं शरीर चांगलं आहे का तुम्ही? असं वाटतं का? नसतं का? मग काय शेण? कहत कबीरा सुन भाई साधो अक्कल सिखाऊं कितना, सुनना है तो सुन ले प्यारे, नहीं तो जागू खाता. काय करणार तरी काय येडे वागार? कोण आहे चैतन्य? हे सगळं जग चैतन्य आहे? सूर्य चैतन्य आहे? तुम्ही नाही चैतन्य. मग सूर्य चांगला का तुम्ही? तुम्हाला काय वाटतं? हा निर्जीवा दगडाची काय करीशी सेवा, तो तुझ निर्दैवा देईल काय. पाहन पूजे हरी मिले
तो मैं पूजू पहाड़, ताते चक्की भली पीस खाए संसार. कबीरदास म्हणते, अरे दगड पूजल्यानं जर देव भेटत असला तर मी पहाडाला पूजीन ना. त्याच्यापेक्षा हे आपली चक्की भली पीस खाय संसार, निदान दळण तरी दळायच्या कामाचे, हे भादाडे देव काय कामाचे. संताचं ऐकतेत का? मनानं परमार्थ करते. सगळे लोक परमार्थ करायलेत की नाही? हा, काय परमार्थाचं पीक आलं. मंदिरन घंट्यान वयन तीन अभिषेकन सवळीन ववळीन काकडीन, काय संता वाचून केलेला परमार्थ, डॉक्टरच्या चिठ्ठी वाचून घेतलेला औषध. एक माणूस दुकानावर गेला त्या मेडिकलच्या, ते म्हणला मला परसाकडीचं औषध द्या. तर त्याला वाटलं येत नाही म्हणून द्यायची का. तो बी घाईत होता, खूप गिराईक होत. परसाकडीचं औषध द्या, त्याला वाटलं येत नाही म्हणून द्या. काही याला आली लागली धुपणच वाजलं त्याचं. तसा आपण सगळे परमार्थ करायला लागलो. मनानं परमार्थ मनोमार्गी गेला, हा हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ह्या फालतू शरीराचं आरोग्य टिकवण्यासाठी आपल्याला त्या डॉक्टरकडून जर काय घ्यावं लागतं, प्रिस्क्रिप्शन. तर 184 पार पाडण्यासाठी संतांचं काय प्रिस्क्रिप्शन आवश्यक. म्हणून संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती. म्हणून शरीर खोटं नाही का? नुसतं शरीर खोट आहे, जग बी खोट आहे. आणि त्याला खरं मानणारा तू आहे, तू खरा आहे. आणि जगाला खरं मानणारा मग जग श्रेष्ठ का त्याला खरं मानणारा मी श्रेष्ठ. आणि म्हणून मी परमात्मा आहे. का परमात्मा आहे? अरे एवढ्या मोठ्या जगाला मी खरं मानायलो, म्हणून मी कोण आहे? परमात्मा हे. ऐसा सोनी अनुभव कासा विस होती. विवेकानं जर आपण पाहिलं, मग आपण अमंगल आहोत का? पापी आहोत की नाही? पापी पापी आहेत आपण का? पापाचे का बापाचे? अरे आपण कोणाचेच नाही. आणि आपलं कोणी नाही. आपण का नाहीत कोणाचे? आपण बदलत नाही. जी वस्तू बदलत असते तिला मायबाप असते. कारण बी कळायला पाहिजे ना की कशामुळे आपण कोणाचेच नाही. जी वस्तू बदलत असते तिचं कारण असतं. शरीर बदलतं त्याचं कारण आहे. इंद्रिय बदलतात, मन बदलतं, आपण बदलतो का? म्हणून आपलं कारणच नाही. म्हणून आपल्याला अजन्म आहोत. न जन्मलेली वस्तू आहेत आपण. कशी वस्तू आहेत आपण? आणि वक्त तोंड काम केलं म्हणून आपण कशी वस्तू आहोत? आपलं कोणी, आपण कोणाचे नाही आणि आपलं कोणी नाही. कारण बीजाचा वृक्ष असतो, बीज नष्ट होतो, बीज बदलून वृक्ष होतो. आपण जर बदलतच नाही तर आपल्यापासून काय होईल? काय? आपण जर बदलतच नाही तर आपलं कोणी कारण नाही. आणि आपण जर बदलतच नाही तर आपलं काही कार्य नाही. असं आपण कसे आहोत? शुद्ध, मंगल आहोत. आणि ह्या जगाला आपण खरं मानाय.
मग आपण खरं मानल्यामुळं याचं जर खरं आहे तर आपण खोटे आहेत का नाही मग? ती जर कुंकू लावायला लागली तर आपण मेलेले आहेत की नाही? का कोणाला ठाव म्हणले? आपण जिवंत नाही नाही, तिच्या कपाळावर कुंकू आहे आणि ती असं गावात निघाली वान द्यायला आणि येडे घालायला. कशाला येडे घालायला? वडाला. आणि पुन्हा आता संक्रांत आलेली वान द्यायला निघाली. हे म्हणला मी जिवंत आहे का नाही कोणाला? ही काय आखलीचं मात्र झालं का काय झालं? येडा झाला. पागल. कोण खरं मानायला जगाला? जग जगाला कळायलं का जग जगाला खोट खरं मानायलं? जग जगाला कळत बी नाही, जग जगाला खरं मानण्याचा मूर्खपणा बी करीत नाही आणि जग जगाला खोट जाणण्याचा शहाणपणा बी करीत नाही. हा आपला सगळा काय आहे घाण केलेली आपण. म्हणून आपण सत्य आहोत आणि आपण जगाला सत्य मानलेलं आहे. म्हणून आपण आता नाहीत का इथं नाहीत का प्रत्यक्ष नाहीत? आता इथं आहोत, प्रत्यक्ष आहोत, पण जाणणारे म्हणून आहोत. आणि उष्णता इथं आहे ती पोळणारी प्रत्यक्ष आहे आणि सूर्य दिसणारा प्रत्यक्ष आहे. उष्णता पोळणारी न दिसणारी प्रत्यक्ष आहे. शब्द ऐकू येणारा न दिसणारा प्रत्यक्ष आहे. मन कोणत्याही इंद्रियांनी न जाणण्यात येऊन सुद्धा आठवणी वालं म्हणून प्रत्यक्ष आहे. आणि मी सर्वांना जाणणारा म्हणून प्रत्यक्ष आहे. जाणणं हे कोणाच्या ठिकाणीच नाही, न बदलणं कोणाच्या ठिकाणी, आणि एक असणं कोणाच्या ठिकाणीच नाही, आणि परम सत्य असणं कोणाच्या ठिकाणी नाही. म्हणून सत्य असणारी दुसरी वस्तू आपल्याला आपल्या वाचून माहित आहे का? तुमच्या बायकोचा नवरा दुसरा आहे का? पोराचा बाप दुसरीकडे का दुसरा आहे? तस जाणणारा दुसरीकडे का दुसरा आहे? आणि तूच देव आहेस का? दिव्य आहेस तू का? जाणायला. आणि दुसरं कोणीच जाणणार नाही, दुसरं कोणीच सत्य नाही. म्हणून देखिला माये देवाचा मी देव, पिटला संदेह निमाले. मीच देव आहे का? जाणणारा दुसरा नाही ना. मी सत्य आहे का? न बदलणार दुसरं. न बदलणारा कोण आहे? मीच. म्हणून सत्य कोण आहे आणि जाणणारा कोण आहे? मग दुसरा देव पाहतो म्हणजे मूर्ख नाही का? तू मानायला दुसरा देव आणि जाणीत नाही स्वतः. मानायला दुसरा देव कर म्हणा ना, पण जाणीत नाही स्वतः देव. म्हणून जय जय स्वसंवेद्या. ज्ञानोबा तुम्हाला मला सगळ्यांना नमस्कार करतात की तुम्ही कसे आहात. स्वतः जाणणारे, स्वतःच्या सत्यत्वाचं भान असणारे आणि बाकीच्या खोटेपणाचा निश्चय असणारे तुम्ही परमात्मा आहात. आता उघडी मी तो वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता. कुंडली गवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल. कुंडली गवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बरोबर आता बरोबर करावं लागतं. काही विचारायचं असलं तर विचारेल. हा अगदी मित्रा म्हणून, महाराज म्हणून.
हा इथे तुम्ही आले बांधायचं बरं आणि नाही ती आरती मला इथेच बसली. पुन्हा रात्री हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गौरदेव हरे विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतम् ईशां चरणसान्निध्यादिवाक्तारुण्ये साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतञ्च अद्वैतभावपतिताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णेव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु मी तरी कैसा मुखा प्रतिका भानु जैसा कही नहीं कही ऐसा वाणीचा जे सत्य असतं ती सर्व ठिकाणी असतं, सर्वांना असतं, सर्व कालात असतं, प्रगट असतं. जे सत्य असतं ती सर्व ठिकाणी असतं, सर्व कालात असतं, सर्वांना असतं आणि प्रगट असतं. जे असत्य असतं ते कुठं असतं कुठं नसतं, कधी असतं कधी नसतं, कोणाला असतं कोणाला नसतं, त्याला काय म्हणतात असत्य. आणि सत्य जे असतं ते सर्वांना सर्व ठिकाणी सर्व कालात आणि प्रगट असतं आणि सर्व रूप असतं. आता हे शब्द तुम्ही आम्ही सर्व ऐकतो, परंतु ह्या शब्दाचा अर्थ मात्र आपल्या लक्षात नसतो. परंतु मग ह्या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला तर ह्या ऐकण्याला काहीतरी अर्थ आहे. नाहीतर शब्द पाठ होतात आणि आपण व्याख्यान करीत राहतो, लोक ऐकत राहतात गुंगल्यासारखे. म्हणून ह्या सगळ्यांचा आपण लक्षात अर्थ घ्यायला पाहिजे. म्हणून दृष्टांतपूर्वक आपल्याला ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगतात की देव परमात्मा सत्य कसा आहे. तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्याप्रमाणे आपल्याला सूर्य कसा आहे तर प्रत्यक्ष आहे. आता इथं सर्वांना आपल्याला सूर्य प्रत्यक्ष आहे. मग सूर्य प्रत्यक्ष आहे आणि हा सूर्य कसा प्रत्यक्ष आहे तर याच्याबद्दल आपल्याला काही शंका नाही. आपल्याला असं वाटत नाही की आता सूर्य नाही किंवा चंद्र आहे. सूर्य नाही असंही वाटत नाही आणि पुन्हा चंद्र आहे असंही वाटत नाही. म्हणजे भ्रमज्ञान नाही. सूर्य नाही म्हणणं तरी काय चुकच आहे आणि चंद्र आहे म्हणणं तरी चुकच आहे. सूर्य आहे म्हणणं कसं आहे, सूर्य आहे का चंद्र आहे अशी शंका बी नाही. सूर्यच आहे म्हणजे संशय नाही, विपरीत ज्ञान नाही. विपरीत ज्ञान म्हणजे आता चंद्र वाटलं तर विपरीत ज्ञान आणि सूर्य आहे का चंद्र आहे म्हटलं तर संशय ज्ञान. तर असं नाहीत ना, सूर्य आहे हे प्रत्यक्ष आहे. आता इथं सगळी मंडळी बसलेली आहे असं आपल्याला ज्ञान आहे, हे प्रत्यक्ष आहे आपल्याला. माणसं आहेत का नाही, जनावर आहेत का माणसं आहेत अशी शंका आहे का. म्हणजे आपल्याला या ठिकाणी निसंदेह दृढ प्रत्यक्ष ज्ञान आहे आणि सूर्यामुळंच ह्या सर्व शरीरांचं सुद्धा ज्ञान आहे. याच्यात कुणाला संशय नाही किंवा विपर्यास नाही असं म्हणण्यामध्ये.
मग सूर्य जर प्रत्यक्ष आहे आपल्याला तर आपण विचार करायला की सूर्य प्रत्यक्ष आहे तर सूर्यप्रकाश किंवा सूर्य म्हणजे ज्ञान नाही. सूर्यप्रकाश म्हणजे ज्ञान आहे का? नाही. आणि सूर्य म्हणजे ज्ञान आहे का? किंवा हे सगळं जग म्हणजे ज्ञान आहे? बरं, हे पदार्थ ज्ञान नाही असं आपल्याला ज्ञान आहे. पदार्थच कळाले का त्याला ज्ञान नाही असं बी कळालं आपल्याला. पदार्थ कळाले इतकंच नाही तर त्या पदार्थांना ज्ञान नाही हेही आपल्या लक्षात आहे. त्याचप्रमाणे ज्ञान आहे, पदार्थाचं ज्ञान आहे हेही आपल्याला कळालं ना. कारण ज्ञान असल्याशिवाय पदार्थ आपण आहे म्हणलो का? नाही. म्हणजे पदार्थ आहे आणि पदार्थ ज्ञान नाही. पदार्थ आहे पण पदार्थ म्हणजे ज्ञान नाही. आणि ज्ञान तर आहे. मग ज्ञान काय आहे तर आपण त्याचं लक्षात घेऊ की शरीर म्हणजे ज्ञान आहे म्हणावं तर प्रेतावस्थेत असावं. मग माणसाला कपड्याला ज्ञान आहे का प्रकाशाला ज्ञान आहे? कपड्याला नाही. बरं, मग शरीराला ज्ञान आहे म्हणावं तर प्रेतावस्थेत, निद्रावस्थेत, स्वप्नावस्थेत व्हावं. लक्षात घ्या, आपल्याच एकूण अनुभवाचं आपण काय करायला लागलो तर निरीक्षण करायला, आपल्याच अनुभवाचं. आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्याला आपल्या अनुभवाचंच नीट तपासून घ्या म्हणतात. कसं तपासलं मग आपण की जगाला ज्ञान नाही, प्रकाशाला जितकं अंधाराला ज्ञान नाही मानतो आपण तितकंच प्रकाशाला ज्ञान. प्रकाशाला ज्ञान आहे का? नाही. तसं बघ, मग ज्ञान नाही का? त्याला ज्ञान नाही, त्याचं ज्ञान आहे. त्याचं ज्ञान आपल्याला आहे. त्याला ज्ञान आहे का? भिंतीला भिंतीचं ज्ञान आहे का? त्याच न्यायानं शरीराला ज्ञान नाही. कारण शरीराला जर ज्ञान म्हणावं, ज्ञान हा त्याचा स्वभाव जर म्हणावं, जसं उष्णता पाण्याचा स्वभाव आहे का? का केव्हा केव्हा ते आपल्याला अग्नीच्या संपर्कानं उष्ण लागतं, अग्नीच्या संपर्कानं काय लागतं? पोळतं. तसं मग शरीराला ज्ञान आहे असं जर म्हणावं तर त्याला नेहमी ज्ञान व्हावं. आता शरीर प्रेतावस्थेमध्ये त्याला आपण माणूस म्हणतो का प्रेत म्हणतो? प्रेत म्हणतो. कारण ते त्याला जाणत नाही, मी म्हणत नाही. ते त्याला जाणतं का? हे सगळे जाणतील का? नाही. मी म्हणतील का? मग आता ह्या सगळ्यांना ज्ञान आहे का? मग ह्याच्यात जो कोणी मी आहे तो मीच याला जाणायला आणि मी म्हणायला का हे याला जाणून मी म्हणायलं नाही ना. बरं, तुम्ही याला जाणून मी म्हणायला हे खरं आहे का नाही? हे कोणी दुसरा आहे का आपला भाऊ? ह्याला जाणायला कोण? तुम्हीच जाणायला. आणि याला मी कोण म्हणायला? मग हे याला जाणायला का मी म्हणायला? आणि तुम्ही याला जाणीत नाहीत का मी म्हणत नाहीत? याला जाणता बी आणि मग तुम्ही याच्याहून वेगळे आहात की नाही? वेगळे आहात. असं आपण विवेकानं आपण शरीराहून वेगळे आहोत असं लक्षात घेऊ शकतो. जसं बल्बचा प्रकाश म्हणतो, पण तो आपण लक्षात घेऊ शकतो की बल्ब मधल्या विद्युतचा प्रकाश आहे. पाणी पोळतं पण आपण लक्षात घेऊ शकतो की याच्यातलं पोळणं अग्नीचं आहे. हे बौद्धिक आहे. हे आपल्याला विवेकानं लक्षात येतं की हवेत थंडी आहे, हवा थंड नाही. हवेत थंडी आहे, हवा थंड आहे का?
कारण हवा थंड म्हणावं तर उन्हाळ्यात थंड असावी ना, म्हणून थंडी हे हवेचं स्वरूप आहे. मग दोन्ही न दिसणारे असून सुद्धा तिथं दोन पदार्थ आहेत असं आपण ओळखलं, ते खोटं आहे का? ते ओळखणं खोटं आहे नाही. तसं शरीराहून जाणणारा वेगळा आहे असं ओळखणं खोटं आहे का बौद्धिक आहे? बौद्धिक. आणि शरीराला मी म्हणणं हे चूक नाही का? बरं, शरीराला मी म्हणणारा शरीराहून कसा आहे? वेगळाच आहे. कारण त्यानं शरीराला मी म्हणणं सोडल्यावर त्यानं स्वप्नातल्या शरीराला मी म्हणला. बालपणातल्या शरीराला मी म्हणला, ते निघून गेल्यावर त्यानं तारुण्याला मी म्हणला, ते निघून गेल्यावर त्यानं वार्धक्याला. मग हा मी म्हणणारा ज्याला मी म्हणतो ते मी आहे का? नाही. बरं, ज्याला मी म्हणतो ती वस्तू जी आहे तर ती शरीराची रचना आहे, ती आपल्याला स्पष्ट आहे. ती घनरूप, काही त्याच्यामध्ये घटक आहेत, काही द्रवरूप घटक आहे, उष्णता आहे, श्वास आहे. हे उघड उघड भौतिक पदार्थच आहे. शरीर भौतिकच आहे. पंचभूताचं मातीतच जाणार आहे. त्याच्यातला द्रवरूप भाग जलरूप आहे, पाणी रूप आहे, रक्त वगैरे, उष्णता आहे, त्याच्यानंतर वायू आहे, पोकळी आहे. म्हणजे जसे इतर पदार्थ हे भौतिक आहे तसं शरीर सुद्धा भौतिक. आणि भौतिक पदार्थ जाणत नसतात हे आपण जाणतो. आणि त्याचंच हे झालेलं आहे हेही आपण ओळखतो. म्हणून हे याला जाणत नाही, हे याला मी म्हणत नाही. मग आपणच याला जाणतो. आपण यालाच जाणतो का सगळ्यालाच जाणतो? आपण फक्त यालाच जाणतो का ह्या प्रकाशाला सुद्धा जाणतो? प्रकाशालाही जाणतो, थंडीलाही जाणतो, शब्दालाही जाणतो. फक्त रूपालाच जाणतो का आपण? मग जितका आपण रूपाला प्रत्यक्ष जाणतो तितकंच ध्वनीला प्रत्यक्ष जाणतो का नाही जाणत? तितकंच स्पर्शाला, थंडीला, उष्णतेला प्रत्यक्ष जाणतो. तितकंच गंधाला, रसाला आपण जाणतो. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियानं आपण पंच विषयाला जाणतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आणि हे जितकं आपण रूपाला प्रत्यक्ष जाणतो तितकंच आपण इतरांना सुद्धा प्रत्यक्षच जाणतो. पण इतरांना जाणताना आपण काय करतो? वेगळे वेगळे इंद्रिय वापरतो. आपण शब्द जाणण्याकरता का डोळा वापरत नाही, नाक, जीभ, त्वचाही वापरत नाही. एकच इंद्रिय वापरतो. कोणतं? कान. मग शब्द प्रत्यक्ष नाही का? सूर्यासारखा. सूर्य स्वरूप प्रत्यक्ष आहे आणि शब्द ध्वनिरूप प्रत्यक्ष आहे. डोळ्यानं दिसणाऱ्या पदार्थाला स्वरूप म्हणायचं आणि कानानं ऐकू येणाऱ्या पदार्थाला ध्वनिरूप म्हणायला काही हरकत आहे का? शब्दाला रूप नाही पण ध्वनिरूप आहे ना, का रूपच नाही? त्याचं ध्वनिरूप त्याला, आणि वाऱ्याला स्पर्शरूप आहे, आणि वासाला गंधरूप आहे. मग प्रत्येकाला काय आहे? त्याचं रूप आहे. आणि त्या रूपानं आपण त्याला प्रत्यक्ष जाणतो का कमी जाणतो का? आता आपण शब्दाला तितकंच जाणतो ना जितकं सूर्यप्रकाशाला जाणतो. बरं, आता आपण महत्व सूर्यप्रकाशाच्या अनुभवाला द्यायलो का शब्दाकडे आलो? तर आपण आता आपण सगळं सोडून दिलं आणि शब्दावर आपण काय झालो? एकाग्र. एवढी मंडळी सगळी कशावर एकाग्र झाली? मग त्यांनी आपल्या शरीराला थंडी वाजायली का काय व्हायलं ह्या बाबी कशा केल्या? दुर्लक्षित केल्या की. आणि कशावर लक्ष केंद्रित केलं? शब्द. मग शब्द साक्षात्कार नाही का?
आत्ता सर्वांना शब्दाचा साथ. आणि शब्दात काय ताकद आहे? सेलू म्हणलं की सगळं गाव आपल्या स्मृतीत आलं. बघा, सेलू शब्द उच्चारल्याबरोबर सगळं गाव आलं लक्षात. भारत म्हणल्या आणि विश्व म्हणल्या, ही शब्दाची काय आहे? शक्ती. आणि जाणणारा म्हणल्यावर आपण लक्षात. केवढी शक्ती आहे शब्दामध्ये. आपल्याकडे इंद्रिय आहेत, विषय आहेत इथं, परंतु आपण सगळं लक्ष कशावर केंद्रित केलं? आणि शब्दावर केंद्रित केलं. मग शब्दात काय ताकद आहे? इतर योनीमध्ये शब्दाचा उपयोग नाही. आहे का? बोलतात का ते? एकमेकाला ज्ञान आदान प्रदान करतात का? आणि आपण, आई आपल्याला ज्ञान देते शब्दानं. हे असं कर, तसं कर, तसं करू नको, तसं करू नको. मग शब्दानं जनावरं एकमेकाला ज्ञान देतात. त्यांच्याकडे शब्दच नाही आणि आपल्याकडे शब्द आहे. आणि त्या शब्दात किती शक्ती आहे? शब्द शक्तिराचिंत्यत्वात् शब्दात एव अपरोक्षते. शब्दाची शक्ती कशी आहे? अचिंत्य. म्हणून सेलू म्हणल्यावर काय आलं? सगळं गाव. कोणती वस्तू त्याच्यातून सुटली का? मंदिरं सुटली का? सडका सुटल्या का? अजून काही काही बऱ्याच गल्ली बोळ संडास आहे शब्द आहे ते. म्हणून सगळ्यात सेलू म्हणल्यावर मंडळी आली, गाढवा आले, सगळी अध्यक्ष आले, सगळेच आले. तसं भारत म्हणल्यावर सगळे प्रांत आले, मुख्यमंत्री आले, संत्री जंत्री. आणि विश्व म्हणल्यावर सगळ्या आकाशगंगा, त्याच्यातल्या सूर्यमाला. विश्व शब्दात एवढा अर्थ आहे. आणि परत असं लक्षात आलं आपल्या की हे सगळं विश्व जड आहे. नुसता विश्व शब्दानं विश्व वस्तूच कळाली का ती जड आहे हे कळालं. बरोबर. वऱ्हाड शब्दात काय काय आलं? आणि ते नवरदेव नाही. तसं सगळं विश्व जड आहे हे कळालं ह्या शब्दानं. आणि आपण याला जाणायला लागलो म्हणून आपण जड नाही. आम्ही जीव आहोत, जिवंत आहोत, लाईफ आहोत, जाणणारे आहोत. असं बरोबर नाही काय? बरोबर नाही. आपल्या अनुभवाचं नाही, हे लादलेलं आहे का मानायला लावलेलं आहे? का आपल्या विवेक सिद्ध आहे? आपल्या बुद्धीला पटण्यासारखं आहे. म्हणून केवढं जरी इंधन असलं, खूप वळाया असल्या तरी एवढा स्फुल्लिंग श्रेष्ठ आहे का ती वळाई श्रेष्ठ? तसं जाणणारा श्रेष्ठ आहे का जगत श्रेष्ठ आहे? असं आहे. मग जाणणारा हा इंद्रियाद्वारे सगळ्या जड विश्वाला जाणायला लागला. कशाद्वारे? इंद्रियाद्वारे. आणि ते इंद्रियाद्वारे जाणण्यात येणार सगळं कसं आहे? न जाणणार. आणि त्या न जाणणारापासून हे शरीर झालं म्हणून हे सुद्धा न जाणणार. मग त्या न जाणणाऱ्याला आपण जाणलं
आणि ह्या न जाणणाऱ्यापासून झालेल्याला सुद्धा आपण न जाणणार म्हणून ओळखलं. जाणणं आणि ओळखणं, मग हे सगळे पदार्थ न जाणणारे ते जाणलं आपण, असं सहजच जाणलं. आणि शरीराला न जाणणारं ओळखावं लागलं, कारण शरीर जाणणारं आहे असा अनुभव यायला लागला. पाणी पोळायला लागलं, मग आपल्याला ओळखावं लागलं की पाण्याचं पोळणं नाही. कोणाचं पोळणं नाही, मग तिथं आपण ओळखून पाणी थंड ठरवलं का? अनुभवून पाणी थंड ठरवलं. ओळखून कसं ठरवलं? ओळखून. आणि आपण जे विहिरीतलं पाणी, नळाचं पाणी घेत होतोय, अनुभवून थंड ठरवलं. आणि इथं पोळत असून कसं ठरवलं? पाणी पोळत असून कसं ठरवलं? थंड. हे ओळखून ठरवलं का अनुभवून ठरवलं? अनुभव काय आहे? पाणी गरम आहे असा अनुभव यायला आपण ठरवलं की पाणी थंड आहे, बुद्धीनं ठरवलं. आणि उष्णता कोणाची? मग ती पाहून ठरवली का ओळखून? मग ओळखलेलं खरं का अनुभवलेलं खरं? मग शरीर माणूस जाणणार आहे हे अनुभव आहे. हे माणसं जाणायले की नाही? माणसं हे जाणायले ना? हे माणसं जाणायले का? ह्या माणसाच्या शरीरातले आपण जाणाय, म्हणून आपण माणसाच्या शरीरावाले जाणणारे आहोत. न जाणणाऱ्या माणसाच्या शरीरावाले आपण जाणणारे आहोत. आणि ते जाणणारा कसा आहे? सगळ्यात न जाणणाऱ्याला जाणायला. मग आता नाही का, इथं नाही का, तुम्ही नाही, असे नाही का? नाही, असे नाही. इंद्रियाद्वारे जाणणारे आपण आहोत का इंद्रियाद्वारे दिसणारे आपण आहोत का आपण नाही? इंद्रियाद्वारे जाणणारे आपण. मी 3 प्रश्न विचारले आणि ते विषय पुढे धरले. तितके प्रश्नातून आपण लक्षात घेतल्याशिवाय ते स्पष्ट होणार नाही. घिसडगाई जमत नाही, हाळगाई जमत नाही, टाळाटाळ जमत नाही. इथं ओळखावं लागतं. इंद्रियाद्वारे आपण जाणणारे आहोत. इंद्रियाद्वारे जाणण्यात येणाऱ्या पदार्थासारखे आपण नाही. आणि इंद्रियाद्वारे जाणण्यात आपण येत नाही, पण इंद्रियाद्वारे जाणणारे आपणच आहोत. शब्द कोण जाणायला? आपणच जाणायला. असं वाटतं का आपला माऊस भाऊ जाणायला? लग्न होताना कोणाचं व्हायला वाटतं? आपलंच व्हायला वाटतं ना, का वऱ्हाड्याचं व्हायला वाटतं? तसं मग कोण जाणणार आहे? आपण. हा अतिरेक आहे का? अतिरेकी आहेत का आपण? की आपण जे नसून ते मानायलो? डोळ्याद्वारे आपण सूर्याला जाणायलो. आपल्याला काय कळतं आणि हे कोणाला कळतं? आपल्याला काय कळतं म्हणून अशी तोंड करून बसले. आणि हे कळत कोणला रे? शरीराला कळत नाही हे ओळख. आणि शरीराला कळत असं जे वाटतं तो अविवेक आहे. पाणी पोळतं वाटणं काय? अविवेक आहे. मग आता आपण इथं प्रत्यक्ष नाहीत का? पण इंद्रियाद्वारे जाणणारे म्हणून प्रत्यक्ष आहोत. इंद्रियाद्वारे दिसणारे म्हणून प्रत्यक्ष नाही. शब्द ध्वनिरूप प्रत्यक्ष आहे, डोळ्याद्वारे प्रत्यक्ष नाही. पण प्रत्यक्ष नाही का? प्रत्यक्ष डोळ्यानं असलं तरच असतं का? असा आपल्याला नियम करता येईल का? आणि मग शब्द कोणाला प्रत्यक्ष? आंधळ्याला प्रत्यक्ष नाही होत का शब्द?
मग ध्वनिरूप साक्षात्कार नाही का? ध्वनीला किती गुण आहेत? एक. फक्त एक गुण. मग ध्वनीचा साक्षात्कार एक गुण साक्षात्कार, वाऱ्याचा साक्षात्कार दोन गुण साक्षात्कार, आणि ज्योतीचा साक्षात्कार तीन गुण साक्षात्कार. उष्ण स्पर्श रूप आणि भडभड असा आवाज. कुठं जाळ लागला तर आवाज येतो ना. पाण्याचा साक्षात्कार चार गुण साक्षात्कार, आणि पृथ्वीचा साक्षात्कार पाच गुण साक्षात्कार. मग पाच गुण असल्यावरच पदार्थ प्रत्यक्ष असतो असा सिद्धांत आहे का? शब्दाला किती गुण आहे? एकच. मग प्रत्यक्ष नाही का शब्द? प्रत्यक्ष आहे. मग कानानं प्रत्यक्ष आहे. कशानं? मग शब्द ध्वनिरूप प्रत्यक्ष आहे. कान ध्वनिरूप आहे का? नाही का? मग कान ध्वनीसारखा प्रत्यक्ष नाही का? नाही. ध्वनीसारखा प्रत्यक्ष नाही, पण कान नाही म्हणावं तर शब्द प्रत्यक्ष व्हायचा. म्हणून कान आहे आणि त्याला कोणताच गुण नाही. शब्दाला गुण आहे ना का नाही? कोणता गुण आहे? ध्वनी गुण. वाऱ्याला किती गुण आहे? दोन. मग दोन गुणावाला वारा श्रेष्ठ आहे का पाच गुणावालं शरीर? वारा श्रेष्ठ. दोन गुण. कारण दोन गुणावाला वारा जर नसेल तर याला इथं प्रतिष्ठित बसू देता येईल का? मग आता महत्व कशाचं आहे? दोन गुणावाला दोन गुण. हे महत्व इतर देहातल्या जीवाला ओळखू येईल का? आपल्याला ओळखू येत नाही का? मग ते वाऱ्याचे एका मिनिटात किती लहरी आहेत? 15. एका तासात 900, 24 तासात 21,000. हे प्रत्यक्ष आहे. जितकं शरीराचे अवयव प्रत्यक्ष आहे डोळ्यानं, तितकंच वाऱ्याचे 21,600 तुकडे प्रत्यक्ष आहे. महत्वाचे कोण आहे? 21,600 तुकडे. मग 21,600 तुकड्याला 21,600 तुकडे कळाले का? कळाले? आणि तुम्हाला? मग तुम्ही वारा आहेत का शरीर? वाऱ्यावरून शरीरावरून वेगळे नाहीत का? मग मरण शरीराला आहे का तुम्हाला? तुम्हाला आहे. तुम्ही कोण बोंब माराय? हा, तुम्हाला काय झालं? तुमच्या बायकोला पोरग झालं तर तुम्ही म्हणता मलाच झालं. तुम्हाला दिवस गेले का प्रसूत झाले तुम्ही काय म्हणता? मला झालं. आता सगळ्यांनी मूर्खपणा केल्यामुळे कोण सगळे शहाणपणा म्हणायचे. तसं सर्व मूर्ख असलेल्या चैतन्यानं देहाला मी मानल्यामुळं जन्म मरणाचं नसलेलं प्रसूत झाल्यासारखं दुःख आहे. याच्यापेक्षा काही जास्त नाही. तरी मरणाला बेल्याशिवाय राहत नाही, मरणाचा पत्ता नाही. ये हाल है इन दीवानों का. गाव कव्वाली. ज्ञानोबाराय म्हणतात, एकची मी पणे नागविले घर, नाही तरी संसार ब्रह्म. मग तुम्ही आता नाहीत का? इथं नाहीत का? शरीर नाही का? श्वास नाही का? जग नाही. तुम्ही आता आहात, इथं. जग तुम्ही नाही, शरीर तुम्ही नाही, श्वास तुम्ही नाही. हा तुमचा विवेक सिद्ध अनुभव आहे. उगी इकडं तिकडं छापू नका पुस्तकात, इकडं तिकडं कोण्या महाराजाकड.
तुका करी जागा नको चाचपू, उगा चापू नको इकडे. आहेस तू अंगा हे परम सत्य दिव्य तुमचं स्वरूप संतांनी तुम्हाला शब्दांनी प्रगट केलेलं आहे. त्या संताच्या शब्दाला तुम्ही काय म्हणता? कालबाह्य झालेले. संत वाङ्मय कसं आहे? कालबाह्य आहे. हे लक्षात, कालबाह्य येते. तुला मरायचं का भाडव्या? नाही न मरणं आवडतं का नाही? आवडत. मग ही इच्छा कालबाह्य आहे का? जर कालबाह्य असलं तर मरणं मग. न मरण्याची इच्छा कालबाह्य झाली का? का आता सुद्धा आहे? अंगदी साधू संत सांगते तू न मरणार आहे. की तुझ्या इच्छेचं फल, तुझ्या इच्छेची वस्तू तुला दाखवतात. संत मानबाई कालबाह्य आहे का? तू मूर्ख आहेस. आम्ही मूर्ती. तर लक्षात काय घेतलं आपण? आपल्याला शब्दाचं प्रत्यक्ष ध्वनिरूप आहे, एक गुण आहे आणि ते आपल्याला कानानं आहे. मग ते स्थूल प्रत्यक्ष आहे. काय म्हणायचं त्याला? का स्थूल म्हणायचं? ते आपल्याला कानानं कळायचं. आणि सूर्याला स्थूल का म्हणायचं? ते डोळ्यानं. एक वेगळ्या जातीचं स्थूल, ते एक वेगळ्या जातीचं स्थूल, पण दोन्हीत लक्षणं एक आहेत ना. आता इथं कळणं, आता इथं कळणं हे दोन्हीत लक्षण नाही का? सूर्य आता इथं कळणं म्हणजे प्रत्यक्ष, आणि शब्द आता इथं कळणं म्हणजे काय? तो स्वरूप आणि डोळ्यानं प्रत्यक्ष आहे, आणि हे ध्वनिरूप आणि कानानं प्रत्यक्ष आहे. मग प्रत्यक्षात्वात काही फरक आहे का? आणि स्थूलत्वात तरी फरक आहे का? का? ते इंद्रियांनी कळायला लागले दोन्ही. एक डोळ्यानं आपल्याला कळायला, आणि एक मग साक्षात्कार नाही का आपल्याला शब्दाचा? ध्वनिरूप साक्षात्कार. मग शरीराचा साक्षात्कार हा स्थूल साक्षात्कार आहे. आणि साक्षात्कार स्थूलाला, माणसाला नाही. ह्या आकृतीचा साक्षात्कार ह्या आकृतीला नाही. ह्या आकृतीला पंचज्ञानेंद्रियांनी जाणणाऱ्या आपल्याला आहे. मग शरीराला जग कळालं का जगाला शरीर कळालं? जगाला शरीर. बरं नका कळू द्या त्याला, तुम्हाला कळालं म्हणजे तुम्ही शरीर जग नाही हे सिद्ध आहे. हे ओळखता येतं मनुष्य देहामध्ये. म्हणून तुम्हाला आम्हाला मनुष्यदेह मिळाला हे फार चांगलं झालं, कारण आपल्याला सत्य ओळखू येतं. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की जगाला शरीराला कळत नाही आणि आपल्याला कळतं. की एवढं मोठं जरी इंधन असलं, वळाया असल्या तरी एक स्फुल्लिंग त्या वळायाची बरोबरी करू शकत. मग स्फुल्लिंग श्रेष्ठ आहे अग्नीचा का ते इंधन श्रेष्ठ आहे? तसं आपण जाणणारे श्रेष्ठ आहोत का जग श्रेष्ठ आहे? जाणणारे श्रेष्ठ. श्वास श्रेष्ठ आहे का ही मंडळी श्रेष्ठ आहे? बरं, दुसऱ्याचा श्वासावाली मंडळी श्रेष्ठ आहे का आपल्या शरीरातला श्वास श्रेष्ठ आहे? कारण ह्या शरीरात श्वास असला तरच हे कळलं, आणि बाकीचं नंतर पुढचं काम होईल. पण आपल्या ह्या शरीरात श्वास नसला तर आप मरे पीछे कहत कबीरा सुन मोरे गुनिया. हे कबीरदास गाढवाला सांगायले का मनुष्य देहातल्या शहाण्याला? गाढवाला थोडंच सांग. कबीरदास काय म्हणते? कबीरा कहे जग आंधा, आंधी जैसी गाय, बछड़ा था सो मर गया, झूठी चाम चटाय. एक गाईचं वासरू मेलं होतं आणि ती मुर्द्याला चाटू लागली. कबीरदासाला वाटलं काय मूर्ख गाय, पण पुन्हा वाटलं हे माणसाची मूर्ख.
म्हणजे तिला अक्कल नसल्यामुळं ते मुर्दा आहे कळना, आणि यायला अक्कल असून शरीर मुर्दा कळना. नाही समजलं? समजलं की नाही? का कबीरदासाला समज? कबीरा कहे जग आंधा, आंधी जैसी गाय, बछड़ा था सो मर गया और झूठी चाम चटाय. तो झूठी चाम चटाय. हे मुर्दा आहे का नाही? त्याला काय करायला? अंजनी साठायला लागले, चिवडायला लागले, पसंत करायला लागले, नापसंत करायला लागले. कशाला? मुर्द्या. चमड़ा सब चमार है. ये जग आंधा है. कैसे? अंधी जैसी गाय आंधळी होती का अक्कल नसल्यामुळे आंधळी म्हणले तिला. अक्कल नसल्यामुळं. आणि इथं अक्कल असून कबीरा कहे जग अंधा, अंधी जैसी हाँ, पछड़ा था सो मर गया, झूठी चाम चटाय. ते खोटं शरीर आहे असं आपल्याला ओळखता. बल्बचा उजेड नाही हे मनुष्य देहातल्या जीवाला लक्षात येतं. वारा झाडाला हलवतो, झाड हलत नाही असं मनुष्य देहातल्या जीवाला वाऱ्याचं न दिसून हलवणं ओळखू येतं. तसं आपलं न दिसून जाणणं आपल्याला ओळखता येणार नाही का? येतं. आणि आपण आपल्याला मनुष्य मानलेलं आहे हे शहाणपणा आहे का? नाही. असं आपण शहाणपणानं, शहाणपणा काय आहे हे लक्षात घेतलं. कशानं? शहाणपणानं शहाणपणा काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. शहाणपणानं मूर्खपणा काय आहे की हे लक्षात घेतलं. आणि मग काय उद्योग करायचे, संपत्ती मिळवायची, स्वर्गाला जायचं, भजन करायचं, देवपूजा करायची, उपवास करायचे, व्रत करायचे, खालतं जायचे, तो सगळा फाजीलपणा आधी अक्कल वापरून करायचा. अक्कल गहाण ठेवून काहीच करायचं. आणि असल्यामुळं आपल्याकडे आहे का? नाही का? नाही. नसल्यावर सोडून द्या. आपल्याकडे पंखच नाही तर कसं उडायचं? सोडून द्यायचं. सोडून. पण आपल्याकडे अक्कल असल्यामुळं आपल्याला ओळखायला काही, आणि ओळखून काय फल आहे, न ओळखून काय नुकसान आहे. न ओळखल्यामुळं आपण मरते अमंगल मनुष्याशी तादात्म्य केले. हे मरणार आहे, अमंगल आहे, आणि त्याच्याशी आपण काय केलं? तादात्म्य केलेलं. आपण काळे गोरे माणसं असंच समजायला. वास्तविक वारा सुद्धा काळा गोरा माणूस नाही. वारा काळा आहे का गोरा आहे का माणूस आहे का गधा आहे? आणि त्यो जर नाही काही तर त्याला जाणणारा मी कसा असतो? म्हणून देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कुठे काय? उष्णतेला वजन आहे का? आणि वजन नसणारं शरीर कशावर आहे? वजन असणार उष्णतेवर. उष्णता नसेल तर पडून जाईल. मग उष्णता महत्वाची शरीरामध्ये का शरीर? उष्णता. तसं उष्णता महत्वाची का उष्णतेला जाणणारा? मग उष्णतेला जाणणारा उष्ण आहे का? आणि शब्दाला जाणणारा ध्वनी आहे का? रूपाला जाणणारा रूप आहे का? आणि गंधाला जाणणारा, रसाला जाणणारा, सगळ्या गुणाला जाणणारा गुणवान आहे का? मग नाही का? मग म्हणूनच निर्गुण का? नाही. आता नाही का? इथं नाही का? माहित नाही का? सगुण नाही. सगुण नाही. मग सगुण नाही आणि सगुणाला जाणायला म्हणजे मग कसं आहे? निर्गुण. त्रिगुण आसार, निर्गुण हे सार. सार आसार विचार हरी.
मग आता इथं आपण निर्गुण प्रत्यक्ष नाहीत का? हे ज्ञानोबरायाला निवृत्तीनाथांनी सांगितलं. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. ज्ञानेश्वर महाराज म्हणते माझे गुरु निवृत्ती निर्गुण आहे. ते निर्गुण मोठे निर्गुण.